असं मध्ये कॅमेराच्या खाली बसून अहवाल दिलाय की त्याच्यामध्ये त्याला खाली बसून शाळा ते 4-5 शिक्षक आमचं चालू आहे ना आधी. हेच जबाबदारी म्हणून ते कुटुंबाकडून आपण अहवाल घेऊन सुद्धा अरे चालू आहे लाईव्ह समितीनं राज्य सरकारनं समिती आणि तिथे दिलेला हा अहवाल त्यानुसार तरी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आता तरी शौर्य पाटलावरती मरणोत्तर तरी अन्याय होऊ नये ही आमची आज तरी अपेक्षा आहे. सगळ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा पर्यंत त्यानंतर कोणत्या शाळेवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. पुरावे नष्ट करण्याची खूप शक्यता आहे. आरोपी जर अटक केले जर असं झालं नाही आणि 8 दिवसाच्या आत तसं तर उद्याच अटक करायला पाहिजे, पण 8 दिवसाच्या आत जर आरोपीला अटक केल्यानंतर नाविलाजानं आम्हाला 8 दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन पुढील आंदोलनाची तारीख करावी लागणार. त्याला आमचा नाविलाज आणि एक गोष्ट जे त्यांचे मिशनरीचे कोण अध्यक्ष असतील किंवा आधार असतील त्यांनी सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे की आरोपींना अटक करा. त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे. शौर्य पाटलाला मानसिक त्रास देऊन या 4-5 आरोपींनी त्रास देऊन हेच त्याला जबाबदारी ती हत्याची. आमचं आत्महत्या आणि त्याला म्हणणारच नाही आहे ती हत्याची. आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर दिल्लीच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रापर्यंत आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत. आम्हाला पुन्हा नाक दाबायची वेळ येऊ देऊ नका. आणि गृहमंत्री साहेबांना माझ्याकडून खरंच विनंतीपूर्वक सांगते की मी आज तुम्हाला साहेब म्हणून नको, कारण मला जरी माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे त्याच्यात मला तुम्ही जातीवाद आणून देत अशी माझी अपेक्षा. ते मराठ्यांचं लेकरू आहे म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील, तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग परवडणारी नसणार आहे. मी सांगतो मी आज न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एकरूप म्हणून फक्त अपेक्षा करतोय अशा गोष्टी महाराष्ट्रात जर अशी केलेली असती ना तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री ताबडतोब कारवाई करून आरोपीला अटक करतात. इथं काय प्रॉब्लेम आहे का भारताच्या बाहेर आहे का दिल्ली? ही कोणती सिस्टम आहे? आणि अमित शहा साहेबाला गोड लागतं का? मराठ्यांचं एक पोरग नेलंय म्हणून मरू द्या, आम्ही आरोपींना नाही अटक करणार म्हणजे आनंद वाटतो का? महाराष्ट्र तुमच्या पक्षाच्या उभा राहतो, महाराष्ट्र तुमच्या पक्षातल्यांना निवडून देतो, त्यावेळेस तुम्हाला चालतं मराठ्याचं लेकरू आमचं इथलं गेलं तर त्याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करणार किंवा जातीवाद करणार. ही अपेक्षा अमित शहा साहेब आम्हाला नाही आहे. मोदी साहेबांनी सुद्धा याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. हे काय प्रकरण चाललंय नेमकं? शौर्य पाटलांचं नेमकं प्रकरण काय? गुन्हा दाखल झाला आहे तरी आरोपी अटक नाही. त्याच्यानंतर तुम्ही समिती बसवली, समितीचा सुद्धा अहवाल आला. काय केंद्रीय इथले गृहमंत्री, इथले पंतप्रधान मोदी साहेब, इथले ते मुख्यमंत्री यांना कळत नाही का की अहवाल आहे मराठ्याचं आहे म्हणून मरू देत असं काही उद्देश तुमचा कसा असेल तर सांगा. आम्ही तुमची मुंबई तुंबू शकतो, आम्ही मुंबई बंद करू शकतो, पुरा महाराष्ट्रही देऊ शकतो. तुम्ही असं समजा ना की म्हणून मराठ्यांचं पुरतं नेलं म्हणजे ते बलिदान असं व्हायला देतं आम्ही व्हायला जाऊ देणार नाही. अमित शहा साहेब हे समजून घ्या.